कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा बालेकिल्ला ताकद झालेली पुढे 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 नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा बालेकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा बालेकिल्ला. नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात सकाळचा भोंगा. मित्रांनो, आपण भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभारी आहे. आणि मित्रांनो, चल मन नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. चल मन नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. त्यामुळं आता ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशोक खरातचा आवाज घुमतोय. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. कोण म्हणतं भामटा, लिंग पिसाट, बलात्कारी. आता तर त्या अशोक खरातवर माणसं गायब करण्याचा सुद्धा आरोप होतोय. कदाचित ते जर बाहेर आलं तर खरातची वरात आयुष्यभर बाहेर येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. मित्रांनो, अनेक धक्कादायक माहिती बाहेर येते की हा खरात काय काय पूजा आपण ऐकल्या. जे शब्द आयुष्यभर आपल्या कधी कानी पडले नव्हते असे शब्द या अशोक खरातच्या निमित्तानं आपल्या कानावर येत आहेत. मी काल सुद्धा सांगितलं की आपला व्हिडिओ काही आंबट शौकीनांसाठी मेजवानी नाही आहे, ही डोळे उघडणारी कहाणी आहे. कोणत्या कोणत्या पूजा आहेत आपण पाहिले, मग नाव सुद्धा घेऊ शकत नाही आपण त्याचं. आता त्यामध्ये अजून एक पूजा ऍड झालेली, सर्पपूजा. हा अशोक खरात सायंकाळी अंधारात त्या महादेवाच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सर्पपूजा करायचा. यानं इशारा केल्यावर तो 20 फुटाचा नाग यायचा, फणा काढायचा. हा सांगेल त्या इशाऱ्यावर डोलायचा. पाहणारे लोक अचंबित व्हायचे. पाहायला आलेले मंत्री, आता दुसरे शब्द अनेक आहेत पण गळीतग्राण व्हायचे, कपडे ओले व्हायचे त्यांचे. एवढा भयानक नाग तिथं येऊन डोलायचा आणि यानं जा म्हणून सांगितल्यावर तो जायचा. असा 20 फुटाचा नाग पाळणारा हा बाबा. धक्कादायक माहिती आहेत. आणि ह्याच्या पुढचा धक्का असा आहे की तो जो 20 फुटाचा नाग आहे तोच डुप्लिकेट आहे, खोटा आहे. त्याला रिमोट कंट्रोल आहे, त्याला अनेक यंत्रसामुग्री जोडून तो त्याला नागाचे कातड, वाघाचे कातड, काय बरंच काय प्रकार केलेला आहे तिचा. ते लोकांना अक्षरशः खरा वाटतो की तो नाग येतोय, डुलतोय, जातोय. त्याचा रिमोट ह्याच्या हातात, खराच्या. म्हणजे जनतेला मूर्ख बनवण्याचा हा उद्योग नाही जास्त दिवस चालला. भगवान शंकर सुद्धा कोपले. ते म्हणाले, अरे किती दिवस तुम्ही खोटा धंदा करणार.
आता तुझा स्कोप करतो. महादेव सुद्धा कोपला, तिसरा नेत्र शंकरानं उघडला आणि या अशोक खराचा पर्दाफाश झाला. रुपाली ठोंबरे, रुपाली चाकणकरावर अनेक आरोप करतायत. हे महाराष्ट्रातलं सेक्स स्कॅन्डल, हे नाशिकचा हनी ट्रॅप बऱ्याच वर्षापासून गाजत होतं, पण त्याचं खरं स्वरूप हे आहे हे जनतेला माहित नव्हतं. आणि ज्यावेळेस यामध्ये रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यायला भाग पाडलं, फक्त त्यांची इन्व्हॉल्वमेंट, फक्त त्यांनी मानलेला गुरु 1 वर्षापासून सुद्धा त्यांना माहित होतं अशी चर्चा आहे. वेळीच त्याला आवर का घातला नाही, वेळीच त्याचा बंदोबस्त का केला नाही. संविधानिक पदावर बसून बलात्कारी आरोपीला वाचवण्याचं महापाप चाकणकरांनी केलेलं आहे, त्याची शिक्षा त्यांना मिळते आहे. कदाचित कदाचित बोलतोय मी की चाकणकरांची सुद्धा चौकशी होऊ शकते. गंभीर आरोप चाकणकरावर आहेत. आतापर्यंत 3 महिला समोर आलेल्या आहेत, पूर्वी 1 महिला समोर येत नव्हती. पण मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की कोणी घाबरण्याचं कारण नाही, मी कोणालाही सोडणार नाही. महिलांनी पुढे यावं, तुमची नावं गुपित ठेवल्या जातील, तुमचं स्वातंत्र्य आबादी ठेवून, तुमचा संसार सुखी ठेवून आपण याचा छडा लावूया. आणि हे ध्येय आहे मुख्यमंत्री देवेंद्रजींचं. की ही अंधश्रद्धा, श्रद्धा असावी, पण मी वारंवार म्हणतो की अंधश्रद्धा नसावी. मित्रांनो, ह्या एक एक कहाण्या ज्यावेळेस बाहेर यायला लागल्यात, या नराधमानं गर्भवतीला सुद्धा सोडलं नाही. कोणी सांगतं 58 व्हिडिओ, कोणी सांगतं 100 व्हिडिओ, आता तर आकडा आलाय 250 व्हिडिओ. आणि निश्चितच कौतुक, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्लाचं करावं लागणार आहे. खरं तर आता कायद्याचा बालेकिल्ल्यामध्ये अहिल्यानगरचं नाव जोडलं पाहिजे. नगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणलं पाहिजे. ज्यावेळेस त्याला काल सुंदरी म्हणून मी टायटल दिलेलं आहे की दाखवला बल्ला. बल्ला म्हणजे क्रिकेट खेळायचा जो स्टंप असतो ना, स्टंप, त्याला बल्ला म्हणतात. हा स्टंप गावरान भाषेत सुंदरी, हा दाखवला बल्ला आणि त्याला आठवला बाले किल्ला. 14 करोड जनतेमध्ये एकच चर्चा आहे, खराची वरात, नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला. जप करतोय तो, जप. थकलो म्हणतो आता, का रडला अशोक खरात, रडला, कोसळला, पडला. आता हा कुणाकुणाला अडला हे आता लवकरच कळेल. तो कुणाकुणाची नावं बाहेर काढेल, कुणाकुणाचे बुरखे फाडेल, कुणाकुणाचा पर्दाफाश करेल. आणि जर अशोक खरातनं तोंड उघडलं तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊ शकतो. अनेक IPS अधिकाऱ्यांच्या सुद्धा पत्नींच्या नावं त्या जमिनीमध्ये आहेत म्हणे. अधिकारी सुद्धा अडकलेत. अशोक खरात ची वरात काढण्याचा प्लॅन झाला तर त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला अशी चर्चा आहे. त्या सर्वांचे CDR काढले पाहिजेत. आणि काल देवाभाऊनी सांगितलेलं आहे की या सर्वांची इत्तंभूत माहिती, नावं देवाभाऊकडे आहेत. त्यामुळं त्यांनी एकच सांगितलेलं आहे की यात पक्षीय राजकारण करू नका. पक्षीय राजकारण न करता ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या इज्जतीचा हा सवाल आहे, त्यांच्या डिग्निटीचा हा सवाल आहे.
तर कृपा करून यामध्ये पक्षीय राजकारण न करता ही अंधश्रद्धा मुळा सगट उपटून काढण्याचं काम मुख्यमंत्री करतात. खोटे साप, वाघाची कातडे, त्याला काही विद्या प्राप्त आहे. ज्या पोलिसांना हा कोप होईल म्हणत होता त्याचा कोप, त्याच्यावरच काय कोप झाला पोलिसांचा हा कालच्या व्हिडिओत तुम्हाला दिसलेला आहे. आणि मग मात्र तो म्हणला की आता मी थकलो, थकवा आलाय मला, आता मी थकलो. ज्यावेळेस त्याला पोलिसी खाक्या म्हणजे बल्ला दाखवला आणि त्याला मग आठवलं की खरंच कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा आहे. बडे बडे राजकारणी याच्यात अडकलेले आहेत का? कोणते 9 मंत्री अडकलेले आहेत? याचा सगळ्यांचा पर्दाफाश लवकरच होणार आहे. या सेक्स रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे? त्याची 100% त्याला अटक होणार, चौकशी होणार. यामध्ये अनेक अटक होण्याची शक्यता आहे. अनेक अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्या जाण्याची शक्यता आहे. आणि कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही अतिशय गंभीर बाब आहे. यात पक्षीय राजकारण न करता यापुढे असं कोणी धाडस करू नये, त्याच्यासाठी या अशोक खरातला कठोरातली कठोर शिक्षा द्यायचं काम हे सरकार करणार, याची ग्वाही काल मुख्यमंत्र्यांनी दिलेली. मित्रांनो, त्यामुळं आता जे कोणी भोंदू साधू आहेत, प्रत्येक गावात एक अशोक खरात आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. मी वारंवार रोज व्हिडिओ तोच बोलतोय. प्रत्येक ग्रामीण भागात, प्रत्येक गावात, एका खेड्यात सुद्धा प्रत्येक गावात एक अशोक खरात आहे. तो शोधा, त्याला वेळीच आवर घाला. घरातल्या तरुण मुलींना, बायकांना त्यांच्याकडं पूजेला पाठवू नका. हा सावधानतेचा इशारा आहे. खरं तर 1 वर्षापूर्वी जर हे चाकणकरांनी उघड केलं असतं, 1 वर्षापूर्वीच्या अशोक खरातला जर ताब्यात दिलं असतं पोलिसांच्या, तर अनेक महिलांच्या अब्रू वाचल्या असल्या, अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे मित्रांनो. बोंधू बाबा, आता तर तुम्हाला पहिला शब्द आठवलाय, नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला. आता इथून पुढे तुम्हाला कोणते कोणते किल्ले आठवतात बघा तुम्ही. कारण काल दुपारपर्यंतच्या बातम्या होत्या की तो तोंड उघडत नाहीये, काही बोलत नाही, पोलिसांना सहकार्य करत नाही. मग पोलिसांसमोर चौकशांच्या समोर एकच पर्याय असतो, 3rd डिग्री. बल्ला दाखवा त्याला, बल्ला. आपण म्हणत नाही का क्रिकेटमध्ये कॉमेंट्री मध्ये, गेंद बल्ले के बाहरी किनार से निकल गई. तो बल्ला म्हणजे स्टंप, क्रिकेटचा स्टंप. तो बल्ला दाखवलाय, चांगलं शेकून काढला असेल. आणि तो बल्ला दाखवला आणि मग तो म्हणाला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला. रोज नवीन 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 याच्यात अपडेट व्हायला लागलेले आहे मित्रांनो. आणि भेटूया पुन्हा आज नवीन काय घडतंय त्याविषयी नक्की बोलायला येऊया उद्याच्या सकाळच्या भोंग्यामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.